करा. आपण 2 ते 3 विषय इथं हाताळले. म्हणजे ओलांड्यावर चांगलं ऊन आलं पाहिजे, तळातली 2 ते 3 पानं काढायची. पाऊस का लांबतोय, पाऊस येणार नाही असं नाही आहे, पाऊस भरपूर येणार आहे. नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायत बंधूंनो, यंदा पर्जन्यमान कमी आहे, पाऊस कमी पडण्याची शक्यता बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी सांगितलेली आहे. ह्या बाबतीत आपण खताचं नियोजन कसं करावं आणि बोर्डोचं नियोजन कसं करावं या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. एक मात्र गोष्ट नक्की आहे की यंदा दुष्काळ 100% पडणार नाही आहे. जेवढ्या मॉडेल्स दिसत आहेत तेवढे सगळे मॉडेल्स आपल्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस चांगला सांगतायत. पाऊस 100% चांगला पडेल, दुष्काळ अजिबात पडणार नाही आहे. म्हणजे निदान द्राक्षपट्ट्यात तरी पाऊस अत्यंत चांगला पडण्याची शक्यता आहे. मात्र नुकसान होईल एवढा पाऊस नक्की पडणार नाही आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना यंदा अत्यंत चांगलं वर्ष आपल्याला जाणार आहे. उत्पादन अत्यंत चांगलं येईल, विक्री मात्र अगदी व्यवस्थित करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. मला ह्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की आपण जे ॲप दिले ते ॲपमध्ये आपण द्राक्षाची विक्रीसुद्धा आपण करू शकतो. महाराष्ट्रात नव्हे, देशात कुठंही त्या पद्धतीचं ॲप आपण डेव्हलप केले आणि ते आपण देतो आहे आता मालाच्या छाटणीच्या वेळी. त्यामुळे त्या ॲपचासुद्धा आपण यूज करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, पर्जन्यमान कमी झाला की बागेला सनलाईट चांगली मिळते आणि सनलाईट चांगली मिळाली की पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून अत्यंत चांगल्या दर्जाचे कार्बोहायड्रेट्स वेलीत तयार चांगले होतात आणि त्यामुळं बागेची मॅच्युरिटी अत्यंत चांगल्या दर्जाची आपल्याला मिळते. त्यामुळं आपल्याला सल्फेट ऑफ पोटॅश टाकण्यासाठी जो खर्च आहे तो खर्च आपला नक्की यंदा वाचणार आहे. माझी विनंती आहे आपल्याला की कुठल्याही परिस्थिती 1 पोती SOP 2 पोती 0050ची ड्रीपमधनं अजिबात सोडू नका. आवश्यकता अजिबात नाही आहे. ज्या बागायतदारांचे 80 ते 90 दिवस झालेले आहेत अशा बागायतदारांनी फक्त एक पिट्यूल करून घ्या. म्हणजे कुठेही करा, पण पानदेड परीक्षण करा आणि पानदेड परीक्षण करून त्यात जर 2.8पेक्षा जास्त PPMची लेवल जर पोटॅशची असेल तर वेगळा पोटॅश द्यायची आपल्याला आवश्यकता अजिबात नाही. फक्त बोर्डोच्या फवारणीतून जरी आपण पोटॅश दिला तरीसुद्धा आपल्याला नक्की तेवढा गाडी आपल्याला चांगली मॅच्युअर मिळेल. पुन्हा अजून एक गोष्ट ह्यात अशी आहे की जुलैमध्ये पाऊस येतो आहे, ऑगस्टला पुन्हा उघडतो आहे, पुन्हा सप्टेंबरला आणि ऑक्टोबरला मोठे पाऊस पडणार आहे. त्यामुळे पाणी होतं आहे पण बागेची मॅच्युरिटीसुद्धा आपल्याला चांगली मिळते. त्यामुळे ही जी निसर्गाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून नेमकं आपण शिकायला पाहिजे आणि त्याचा बरोबर आपण फायदा शेतात करून घ्यायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत द्राक्ष बागायतदार मित्रांनो, सल्फेट ऑफ पोटॅशसाठी मोठा खर्च करावा लागेल अशी परिस्थिती अजिबात नाही आहे. त्यामुळं ज्यांच्या बागा मार्च आणि एप्रिलमध्ये छाटलेल्या आहेत अशा बागायतदारांनी वेगळा पोटॅश द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे. पुन्हा ज्यांच्या छाटण्या मात्र मेमध्ये झालेल्या आहेत किंवा जूनमध्ये सुद्धा कासेगाव पुळूज ह्या भागातल्या बागायतदारांनी छाटण्या होतात त्यांना मात्र पोटॅश नक्की द्यावं लागेल. पुन्हा ज्या बागेत खिळती हवा कमी आहे म्हणजे जे ओलांडा आहे आणि इथं जे ओलांडात जर गर्दी जास्त असेल तर मात्र स्टॉक नेक्रोसिस होण्याची शक्यता जास्त. अशा बागायतदारांना कॅल्शियम, सल्फर, पोटॅश आणि मॅग्नेशियम या 4 लेवल चांगल्या दर्जाचे आपल्याला ठेवावं लागतील. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत स्टॉक नेक्रोसिस होईल अशा पद्धतीचं वातावरण बागेत असता कामा नये. मी काय म्हटलं, वातावरण म्हणजे काय, हा जो ओलांडा आहे हा ओलांडा किमान 20, 30, 40, 50% उन्हात आला पाहिजे. अशा पद्धतीचं वरनं जर ऊन पडणारं जे ओलांड्यावर जर चांगलं पडत असेल तर मात्र आपल्याला स्टॉक नेक्रोसिस किंवा काडी मॅच्युरिटी अजिबात अडचण येत नाही. काडी मॅच्युरिटीसाठी अजून एक टिप्स सांगतो. जी तळातले जी पानं आहेत ना, तळातले 1 ते 2 ते 3 पानं आहेत, ही जी तळातली पानं आहे ती बागेच्या या बागेतली 2 ते 3 पानं तळातली आपल्याला काढावी लागतील. अशी जर पानं आपण तळातली 1, 2, 3 जरी काढली तरी अत्यंत चांगल्या दर्जाचा आपल्याला सूर्यप्रकाश हा डायरेक्ट वेलीवर पडतो आणि मग ओलांडावर पडतो आणि मग जिथं गर्दी होते असं वाटतंय अशा ठिकाणची एखादी काडी जरी आपण काढली तरी सुद्धा चालतं. अत्यंत योग्य पद्धतीनं जर आपण नियोजन करण्याचा प्रयत्न केला तर नक्की बागायतदार मित्रांनो सांगतो की आपला हा खर्च नक्की वाचू शकतो. अत्यंत योग्य पद्धतीनं आपण काम केलं तर बागायतदार मित्रांनो हा नक्की आपला खर्च वाचतो. त्या बेतानं आपण पिट्यूल करून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. आपण 2 ते 3 विषय इथं हाताळले. म्हणजे ओलांड्यावर चांगलं ऊन आलं पाहिजे,
तळातली 2 ते 3 पानं काढायची. पाऊस काळ लांबतोय, पाऊस येणार नाही असं नाही आहे, पाऊस भरपूर येणार आहे. आणि आपल्याला द्राक्षपट्ट्यात मग तो नाशिक असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, शिव जो पट्टा आहे तो द्राक्षपट्ट्यात पाऊस चांगले पडणार आहे. त्यामुळे पाण्याची अडचण फारशी अजिबात येणार नाही आहे. त्यामुळं हे जे विषय आपण हाताळले आणि SOP सगळ्यात महत्त्वाचं SOPचा शेवटच्या टप्प्यात जे गाडी पक्वतेचा जो सब्जेक्ट आहे तो आपण हाताळला. इथं एक गोष्ट मात्र नक्की करण्याचा प्रयत्न करा, जर लेट छाटणी किंवा बागेची जर आपल्याला काडीची पक्वता मॅच्युरिटी थोडी प्लस मायनस वाटते अशा ठिकाणी, तर आपण फक्त 25 किलो SOP, शेण, डिकम्पोजर आणि शेंगपेंट याची स्लरी जरी आपण दिली ना तरी आपल्या बागेला तुफान मॅच्युरिटी आलेली दिसेल. म्हणजे हा जो पीत आहे हा पीत शेवटपर्यंत अत्यंत चांगल्या दर्जाचा पिकलेला आपल्याला दिसेल. बागायदार मित्रांनो, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण शेअर करतो ह्यात पैसेही चांगले वाचतात आणि प्रॉपर काम होतं. बोर्डोच्या 5 ते 6 फवारण्या नेमके देण्याचा प्रयत्न करा. संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करण्याचा प्रयत्न करा. माझी विनंती आहे जास्तीत जास्त बागायतदारांपर्यंत हा शेअर करण्याचा प्रयत्न करा.